तर नमस्कार भावनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आज मी ॲपची एक्सरसाइज केल्या स्टार्टिंगलाच, कारण की सहसा कोणी पण ॲप्सला इग्नोरच करताना, पण हे करणं गरजेचं पण आहे तेवढंच. बॉडी स्ट्रेंथ वगैरे एकदम मस्त व्यवस्थित दिसते त्याने आणि बॉडी उठून दिसते तुमची बघा. मी आता हप्त्यातून 2-3 वेळेस ॲपची एक्सरसाइज करतो. लई मोठ्याने 4च करायचे. आता पहिली वगैरे 2, 3 ही चौथी एक्सरसाइज आहे. त्यानंतर इन्क्लाइन बेंच प्रेस केली, नवीनच मशीन बघा ही. शेवटचा सेट आहे माझा. यामध्ये 12 रॅप मारतो, शेवटची 3 रॅप मी यानं मारतो एकदम स्लोमध्ये, जेवढं जाईल तेवढे मारतो, नंतर ठेवून देतो. ठीक आहे. त्यानंतर मिडल चेस्टसाठी ही एक्सरसाइज बघा. हे पण शेवटचा सेट आहे माझा हा. यामध्ये कंबर टाईट आहे, चेस्ट अप आहे आणि तुम्ही रेंज ऑफ मोशन बघा मारताना व्यवस्थित, हात झटका वगैरे काही नाही आहे. हा शेवटचा रॅप आहे. या दिवसात पूर्ण चेस्टवरती लोड होतो आहे बघा, पूर्ण. त्यानंतर ही लोअर चेस्टसाठी डिक्लाईन आहे. यामध्ये पण बघा तुम्ही रेंज ऑफ मोशन कशी आहे, पूर्ण तुम्हाला आहे ना फील झालं पाहिजे की आपल्या चेस्टवरती लोड येतो अप्पर लोअर चेस्टवरती. तो आणि जेव्हा तुम्हाला फील होईल त्या समजून घ्यायचं की तुम्ही एकदम व्यवस्थित मारताय. आणि ही इनर लाईन चेस्ट असते ना आपली मधली लाईन, ती फुल भरण्यासाठी बघा एक्सरसाइज ही. हा पण शेवटचा सेट आहे माझा. यामध्ये पण बघा तुम्ही रेंज ऑफ मोशन पूर्ण मिडल चेस्टवरती लोड होतो आहे. आणि ही पण मिडल चेस्टसाठी एक्सरसाइज आहे फ्लाईंग मशीनवरती. तुमची रेंज ऑफ मोशन प्रॉपर झाली ना, ॲटोमॅटिक तुमच्या चेस्टवरती ना प्रेशर येतं, म्हणजे स्ट्रेस होतो. ठीक आहे, मसल स्ट्रेस होती प्रॉपर एकदम, म्हणजे मसल टेन्शन तर व्यवस्थित होऊन जातं तुमचं. ठीक आहे. त्यानंतर ट्रायसेप्सची एक्सरसाइज केल्या. हे कीबोर्डवर धरून पुश डाऊन एक्सरसाइज केली बघा. पहिल्या सेट मी इथून येणंच करतो, कारण शेवटी जर मला जात नाही आहे त्यावर स्टार्टिंगलाच मला इथून सुरुवात करायची, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे. त्यानंतर ट्रायसेप्सची दुसरी एक्सरसाइज बघा, झिगझॅग बारवरती. याला पुश डाऊन झिगझॅग बार म्हणतात. ही क्लोज ग्रिपमध्ये मारतो मी. याची लॅटरल एरिया त्याला हिट करते ही. त्यानंतर स्ट्रेट बार एक्सरसाइज आहे. ही लॉंग आणि लॅटरल दोन्ही पण हिट करते बघा. आणि माझं बॉडी पोझिशन बघा तुम्ही, की पूर्ण मी बारवरती वेट ठेवलेलं आहे, त्यानुसार त्यावर ट्रायसेप मारतो आहे मी. ठीक आहे, म्हणजे बॉडी पूर्ण मागं नाही, पूर्ण बारवरती बॉडी आणि त्यानुसार ट्रायसेप मारतो. आणि शेवटची 2-3 रॅप्स मारले तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर केबल 1 आर्म ट्रायसेप एक्सटेन्शन एक्सरसाइज बघा. ही सिबमची एक्सरसाइज आहे. त्यानंतर ही एक एक्सरसाइज आहे ट्रायसेप डंबल किक बॅक म्हणून एक्सरसाइज बघा. माझ्या हप्त्यातून 2 वेळेस ट्रायसेपची एक्सरसाइज होती, त्यामुळे मी चेंज करत राहतो त्या. ठीक आहे. ही आपली पहिली बॉडी कंडिशन आहे बघा. हे फोटो दाखवण्याचं कारण ह्याची की तुम्ही तेवढेच इन्स्पायर असाल म्हणून दाखवतो मी. चेस्ट मारले दिसेचा पंप चेस्टला बघा तुम्ही, इथं पण बघा. आणि ही आपली 4 जी बॉडी इम्प्रूव्ह झाली, ती ही आपल्याला बॉडी अचीव करायची पुढच्या 1-2 वर्षामध्ये किंवा 1 वर्षामध्ये. ओके सर, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा आपण. तुम्ही एक्सरसाइज वगैरे बघितले असाल, कोणकोणत्या मारले चेस्टसाठी आणि ट्रायसेपसाठी काय काय एक्सरसाइज केलं. फक्त एक रेंज ऑफ मोशन तुमची ना व्यवस्थित ठेवा. रेंज ऑफ मोशन व्यवस्थित असली ना तर तुम्हाला जी कोणती एक्सरसाइज तुम्ही करसा, जी बॅक असो, ट्रायसेप असो, बायसेप असो, चेस्ट असो, शोल्डर असो, ट्रॅपिझाइज मसल असो किंवा लेग वर्कआउट असो, तुमची जर रेंज ऑफ मोशन व्यवस्थित असेल ना तर तुम्हाला काय ऑटोमॅटिक फील होईल. म्हणजे चेस्टची जर तुम्ही व्यवस्थित करसाल, तर आता मी चेस्टची एक्सरसाइज करतो. तुम्ही बघा, मला दुसऱ्या दिवशी माझी चेस्ट दुखत होती म्हणजे फील होतं पंप झाल्यासारखं. ठीक आहे. हे तुमच्या रेंज ऑफ मोशनवरती डिपेंड आहे, तुम्ही एक्सरसाइज कशी करता आणि काय करता ते. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही फोटो वगैरे बघितले असेल, आता मी शेवटी टाकले. त्यात जो फोटो आहे तो शर्टवरती जो 4 GB मी डेव्हलप केला होता, तर तिथपर्यंत आपल्याला बॉडी अचीव करायची चांगली व्यवस्थित. आणि कॉम्पिटिशनचं वगैरे पुढं बघू आपण. आपल्याला फक्त एक पर्सनॅलिटी डेव्हलप करणे व्यवस्थित. ठीक आहे. त्यानंतर आपण एक हे बघणार होतो मसल ग्रोथसाठी. मसल ग्रोथ कशी करा, बॉडी मसल किती तुम्ही पर वीकला किती डेव्हलप झाली पाहिजे तुमची, मग त्यानुसार तुमचा कॅलरी इंटेक किती असला पाहिजे. मग कॅलरी इंटेक तुम्ही कॅलरी कुठून घ्याल, जसं प्रोटीनमधून किती घ्याल, कार्बमधून किती घ्याल आणि फॅटमधून किती घ्याल तुम्ही. ठीक आहे. तर तुम्ही पर वीकला 225 ग्रॅम तुमची मसल ग्रोथ झाली पाहिजे. त्यानुसार तुम्ही पर वीकला तुमचं जे कॅलरी इंटेक आहे तर ती पर डे तुमचं 250 ते 500 ग्रॅम असलं पाहिजे कॅलरी इंटेक. मग तुम्ही कसं कुठं घ्याल, जसं की प्रोटीनमधून जे कॅलरी घ्याल तुम्ही ती 30 ते 35% प्रोटीनमधून घ्याल, 50 ते 60% कार्बोहायड्रेट्स म्हणजे कार्ब्समधून घ्याल आणि 20% फॅटमधून घ्याल. फॅटमधून घ्याल तुम्ही, तेव्हा तुमचं जे
250 ग्रामची तुमची मसल ग्रोथ आहे ती होत जाईल. ठीक आहे. की जे आता जी व्हिडिओ वगैरे टाकत जाईल मी ते 2-3 दिवसाला वगैरे टाकायचे. कारण काय होतं माहिती आहे का की एक्सरसाइज त्याच परत परत येतात आणि कंटेंट पण तेच होतो आहे. त्यामुळे कसं थोडं तुम्हाला जे कंटेंट वगैरे व्यवस्थित भेटला पाहिजे, म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह भेटला पाहिजे तुम्हाला व्हिडिओ. त्यानुसार मी थोडा रिसर्च वगैरे करून, रिसर्च म्हणजे काही लाईव्ह मोठे गुगलवरती जाऊन व्यवस्थित जे की तुम्हाला समजेल, मला पण समजेल, त्या हिशोबाने तुम्हाला सांगत जाईल मी. ओके, ठीक आहे. थँक्यू.